गुड मॉर्निंग गाईज. आज झाली आहे दिवसाची सकाळ. फुल रेन आउटसाईड आणि आजची तारीख आहे 28 जून. तर यस, आधीचा व्हिडिओ होता 24 जूनचा, आजचा आहे 28चा. 3 दिवसांचा गॅप आहे मधामध्ये. 3 दिवसात काय केलं? आराम, मस्त आराम केला. एक पण व्हिडिओ नाही मिळाला, पण आजपासून डेली व्हिडिओज येणार. आणि आजचा दिवस तर छान मोटिवेटेड वाटतो आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि जसं की बाहेरचं वेदर दाखवतो, रात्री चांगला पाऊस येऊन गेला आहे, सगळं काही ग्रीन आहे. अँड थंडी तर एवढी होती की म्हणजे लिटरली ब्लँकेट घेऊन झोपलो होतो मी काल. अँड यस, सो विशिंग यू ऑल अ वंडरफुल डे असं बोलून मी आजच्या दिवसाची सुरुवात सुरू करतो आणि या स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. नाही, आज थंडी भरपूर आहे, सो नो स्विमिंग, ओनली जिम, योगा ॲट होम. बस. ओके, लेट मी गेट रेडी फॉर द डे. नमस्कार, गुड मॉर्निंग परत एकदा. आज दुसरा दिवस आहे. काल त्याच्या पुढे व्हिडिओ बनवलाच नाही. आणि माझ्या रूमची कंडिशन पहा. टेबलवर सामानच सामान, इथे पण थोडं सामान, बेड पण थोडा आखरलेला विखरलेला. आत्ताच उठलो आहे मी झोपेतून बाय द वे. तर आज मला या रूमला क्लीन करायचं आहे. तर करतो आणि झाल्यानंतर दाखवतो. आणि आज व्हिडिओ बनणार आहे कारण की आज आहे वर्ल्ड कप फायनल, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. आणि बाहेर पूर्ण माहोल गरम आहे. एक कोणती तरी कंपनी पॉम्पलेट वाटत होती की आज इंडियन क्रिकेट टीम फायनलमध्ये आहे, वी विल विन वगैरे वगैरे. माय कारचं काहीतरी होतं आणि सगळ्या मारुती सुझुकीच्या कार्स लॉन्च करत आहेत ते. सो कॅम्पेन विथ अ पर्पज आणि विथ मजा. वा, हां, मी भेटू नंतर. नमस्कार, दुपारचे वाजले आहेत 4 आणि मी माझ्या रूमला केला आहे साफ इन द सेन्स थोडंफार ऑर्गनाइज्ड. जसा बेड बनवला आहे, व्हाईट बोर्डला क्लीन केला आहे सो दॅट पुढच्या वीकमध्ये चांगल्याने यूज करता आलं पाहिजे. टेबल, चेअर, सगळा सेटअप छान क्लीन करून ओके आहे. आता मी माझा लॅपटॉप या HDMI केबलला लावणार. खाली एक बॉक्स असतो माझा, जो बॉक्स आता सध्या तिथे आहे. त्या बॉक्सवर लॅपटॉप ठेवायचा, HDMI केबल लावायची, वायरलेस कीबोर्ड आणि वायरलेस माऊस कनेक्ट करायचा. दॅट्स इट. हा ॲडिशनल माऊस आहे. माझ्याकडे 3 लॅपटॉप असल्यामुळे कसं आहे, थोडे माऊस पण 2-3 असतात. आणि आदियोगीचा स्टॅच्यू पण आहे आशीर्वाद देण्यासाठी. हा कंगवा आता मी थोड्या वेळ आधी यूज केला म्हणून इथे याला हात ठेवायला पाहिजे. माझी पेन, हा माझा मोबाईल आणि हा मी. ओके, इंडिया जिंकली, भारत जिंकला. आता वाजले आहेत रात्रीचे, किती वाजले आहेत भावा, 1:17 आणि जेवण राहिलेलं माझं, कारण की मॅचची एक्साइटमेंट एवढी होती. फर्स्ट इनिंग 8 वाजता सुरू झाली तेव्हा भूक नव्हती लागली आणि 9:30 वाजता लगेच दुसरी इनिंग सुरू झाली तर जेवायला वेळ नव्हता. आणि खाली सोसायटीमध्ये बिग स्क्रीन लावलेली तर तिथे जायचं होतं. सो ग्रेट ॲड्रिनलिन रश होता आणि जायचंच होतं, मॅच बघायचीच होती तर बघितली. आणि आत्ता कुकिंग केली आणि आता जेवतो आहे. तर क्विक अँड सिम्पल अंडा करी, चॉप्ड अंडे टाकले आणि राईस. क्विक अँड इझी, 30-35 मिनटात बनली. आणि आय एम रेडी टू ईट नाव. इंडिया, भारत, भारत, इंडिया. जसं आज आपण गेलो होतो इकडे छानपैकी फेस्ट्री पाहायला, व्हिडिओ काढायचा विसरलो ना. आणि तसं काय करायचं, आपण फिरायला गेलो, एक कंपनी फोकस करायची, क्लॅरिटी पहा. एक कंपनी कॅपजिमिनी, आणि त्या कॅपजिमिनी बद्दल बोलायचं, तिच्यासमोर आडवे व्हिडिओ काढायचे. एक तसं नाही, तू जर सगळं एखाद्या घेशील दिसलं की हे होत नाही. कंपनीचा व्हिडिओ काढायचाच नव्हता मला. कॅपजिमिनी थोडंसं बोलायचं कॅपजिमिनी बद्दल, म्हणजे तुला कंटेंट जास्त वाढतो, क्वांटिटी. ठीक आहे, मॅरिनेशन इज डन. ओके, चालू कर, तू पाहिजे असेल तर खाणं. काय चालू करू मी? चिकन.
ब्युटिफुल रेन, ब्युटिफुल वेदर. इंडिया जिंकली. या पण त्या इव्हेंटमध्ये एखादं गाणं तरी नक्की ऐक, मजा येते. कारण की जो जो ग्रुप आहे ना तो आपल्या सर्कललाच आधी क्लासेस घ्यायचा. त्यांचं दुकान झालं बंद आता, तर ते आता असे एंटरटेनिंग सेशन्स घेतात. मला वाटतं दुकान बंद झालं त्यांचं, म्युझिक इव्हेंट घेतात. पण बाकी पहाड कॅप्चर करतो ना. इथून आवाज तो मॅचच्या धुंदीत आहे. चहा पी बढिया. तू पिणार आहे का? सकाळी माहोल बनला होता, वर्ल्ड कप पण जिंकला होता इंडियाने, त्याच्यामुळे. काय कोणता रस्सा? ओके, सो गुड मॉर्निंग. मी आता सध्या आलो आहे नांदेड सिटीला. आणि तो जो दिसतोय समोरचा पहाड तो आहे सिंहगड फोर्टचा पार्ट. सध्या बिलकुलच टॉवर्स वगैरे काहीच दिसत नाही आहे, बिकॉज विजिबिलिटी सकाळी 6:30 पावणे 7 वाजताची आहे. आणि ही आहे सिटी साईड. सो मी सध्या नांदेड सिटीला आहे. जर पुण्यातलं कोणी असेल आणि हा टॉवर जर कधी बघितला असेल खडकवासला साईडला, सो दिस इज नियर नांदेड सिटी. या साईडला त्या नांदेड सिटीच्याच काही सोसायटीज आहेत. आणि त्याच्या पुढे तिकडे वारजे आणि बाकी सिटी आहे, NDA वगैरे. आणि मोबाईल फोकस पण नाही करू शकत आहे बिकॉज ऑफ ऑल दिस सिक्युरिटी. कम ऑन डूड. हां. आणि त्यानंतर या साईडला खूप जास्त ग्रीनरी आहे इकडे. लाईक पावसाळ्यात तुम्हाला लोणावळा जायची गरज नाही आहे. यू आर हॅपी वॉचिंग दिस व्ह्यू फ्रॉम युअर बाल्कनी. सो लकी प्लेस. ऑटोवाले दादांना कोणीतरी लेट करत आहे खाली. कुठे? सो मी आलो आहे नांदेड सिटीला कारण की माझ्या भाचीचा वाढदिवस आहे आज. आणि मी कालच रात्री आलो. त्यानंतर चिट चॅट विथ फॅमिली आणि मग झोपलो, थकलो भरपूर होतो. आज आहे मंडे, आज ऑफिस पण आहे आणि त्याच्यानंतर भाचीचा वाढदिवस पण आहे. सो सेलिब्रेट करूया. अजून काय करणार. बाय द वे, हा जो सिंहगड किल्ला आहे ना, हा मी 2018मध्ये ट्रेक केलेला माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत. तेव्हा मी VIT कॉलेजमध्ये होतो पुण्यालाच. आणि आम्ही 4 जण गाड्यांवर निघालो. गाड्या पार्क केल्या बेस लोकेशनला सिंहगडच्या आणि मग पूर्ण प्रॉपर ट्रेक केला. इट वॉज नॉट दॅट इझी कारण की तो आमचा पहिला ट्रेक होता, एक प्रॉपर ट्रेक सगळ्यांसाठीचा कॉलेजमध्ये असताना. बट मजा खूप आली. मला आता पण आठवते जेव्हा आम्ही खाली उतरलो आणि मग एका जागेवर कुठेतरी जेवण केलं. एक हॉटेल, विचित्र हॉटेल होतं, तेवढं चांगलं जेवण नव्हतं, बट केलं कारण की भूक लागली होती. त्याच्यानंतर असं होतं की आम्हाला घरी पोहोचायचं आहे आणि झोपायचं आहे. आम्हाला फक्त झोपायचं आहे. एवढे थकलेलो आम्ही. सो दॅट इज अ थिंग. त्याच्यानंतर मी बाकी पण काही ट्रेक्स केले, जसं तिकोना फोर्ट केला मागच्या वर्षी. त्याच्यानंतर लोहगड फोर्ट, नॉट लोहगड, लोहगडच्या बाजूला जो आहे, कोणता आहे आठवत नाही आहे, तो फोर्ट ट्रेक केला आहे. आणि भीमाशंकर ट्रेक केला आहे मागच्या वर्षी. सो युजली विकेंड्सलाच ट्रेक होतात आणि विकेंड्सला एक गोष्ट राहते ती म्हणजे खूप जास्त गर्दी. सो थोडं केअरफुल राहावं लागतं. बट हां, जेव्हा पण अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा जर ट्रेक करता आलं सो इट इज ऑलवेज वंडरफुल. कारण की रेनी सीझनमध्ये जे वेदर आहे ते खूप जास्त सुंदर असतं पुण्यामधलं. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट की तुम्ही या नेचरचा आस्वाद घ्यायला पाहिजे.
सो आज ॲज आय सेड माझ्या भाचीचा वाढदिवस आहे सो ती आज 1 जुलैला 10 वर्षाची झाली आहे. सो हॅपी बर्थडे निहिरा. अँड पटापट मोठी झाली यार. मी मागच्या 9 वर्षापासून पुण्यात आहे. सो ऑलमोस्ट एव्हरी बर्थडे मी तिच्या वाढदिवसाला इथे होतो. सो मजा येते. आज पण मजा करूया आणि बस त्यावरच हा व्हिडिओ मी आता संपवतो आहे आणि आजच आत्ताच अपलोड करतो आहे. सो येस, आता व्हिडिओज रेग्युलरली टाकायचे आहे, ठरवलं आहे तर टाकायचेच आहे. सो शिकतो आहे. जरी व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ क्रिएशन येतं पण तरी पण एक वेगळा फोकस लागतो कोणत्याही गोष्टींना एक्झिक्यूट करायला. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता होणार, नक्की होणार. आणि बाकी आता या सुंदर निसर्गाला बघता बघता मी थोडंसं मेडिटेशन, मे बी नेक्स्ट 30 मिनिट्स थोडं सेल्फ ऑब्झर्वेशन, या सगळ्या गोष्टी पण खूप आवश्यक असतात अर्ली मॉर्निंग करणे. सो दॅट वी गेट टू अंडरस्टँड की मला काय करायचं आहे, पुढच्या 6 महिन्यांचा काय प्लॅन आहे. आणि आज तर आहे 1 जुलै. सो एक्झॅक्टली 6 months वी हॅव बिफोर वी क्लोज दिस इयर. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेल्फ ऑब्झर्वेशन फॉर मी ॲटलिस्ट. तर ते आता करतो थोडंसं शांत राहून वगैरे वगैरे. आणि मग हा व्हिडिओ अपलोड तर होणारच आहे आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.